श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। यंदा 20 नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारी आहे कार्तिक अमावास्या। हिंदू धर्मात प्रत्येक महिन्यातील अमावास्या तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं। या दिवशी श्रीहरी विष्णू भगवान शंकर माता लक्ष्मी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते। पद्मपुराणात म्हटलं आहे की कार्तिक मासात केलेले एकच दान इतर सर्व मासातील 100 दानाच्या बरोबर असतं। या दिवशी केलेले दीपदान, पितृतर्पण आणि ब्राह्मण भोजन हे सर्व पितरांना मोक्ष देणारे मानले जाते। तसेच या दिवशी गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी अशा तीर्थांवर स्नान केल्याने जन्मजन्मांतरीचे पापे नष्ट होतात। धार्मिक मान्यतानुसार अमावास्येच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत। आणि जर तुम्ही या दिवशी पितरांसाठी तर्पण, पिंडदान, श्राद्ध केली तर त्यामुळे ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते भरभरून आशीर्वाद देत असतात। पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील अमावास्या ही 19 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी सकाळी 9:44 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबरला गुरुवारी दुपारी 12:16 समाप्त होणार आहे। आणि उदयतिथीनुसार कार्तिक अमावास्या ही गुरुवारी साजरी केली जाणार आहे। पण ही दर्श अमावास्या असल्यामुळे तुम्ही ज्या सेवा आहेत त्या बुधवारी किंवा गुरुवारी या दोन्ही दिवस करू शकतात। तसेच उपाय देखील या दोन्ही दिवस तुम्ही करू शकतात। या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा करून पितरांना नैवेद्य दाखवला जातो। कार्तिक अमावास्येच्या दिवशी श्रीहरी विष्णूंचे नामस्मरण फलदायी ठरते। या दिवशी व्रत केल्याने देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतातच, पण कुंडलीत असणारा कालसर्प दोष आणि शनी दोषापासून सुद्धा मुक्ती मिळते। या दिवशी पितृसूक्त आणि पितृस्तोत्राचे पठण करावे। तसेच अमावास्येच्या दिवशी प्रदोष काळात शिवलिंगावर जल अर्पण करून बेलपत्र अर्पण केल्याने महादेवांची विशेष कृपा प्राप्त होते। तसेच अमावास्येच्या दिवशी रात्री लक्ष्मीपूजन केल्याने धन प्राप्तीचे योग जुळून येतात। तसेच भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि श्री गणेशाची आराधना केल्याने सर्व कामात यश मिळते आणि बिघडलेली कामेही मार्गी लागतात। या दिवशी ज्यांच्या कुंडलीत पितृदोष आहे त्यांनी स्नान करून त्यांच्या पूर्वजांसाठी नैवेद्य अर्पण करावा। अमावास्येच्या दिवशी पितृचालिसा न चुकता वाचावी। तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाला 5 किंवा 7 वेळा प्रदक्षिणा घालावी। या दिवशी गाय, कावळा, कुत्रा आणि मुंग्यांसाठी आवर्जून आपल्याला नैवेद्य सुद्धा ठेवायचं। असं केल्यामुळे आपले पितर आपल्यावर प्रसन्न होतात। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात। आणि म्हणूनच कार्तिक अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय। हा उपाय केल्यामुळे आपलं 3 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, नजरबाधा नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार। तर हा दही भाताचा उपाय आपल्याला कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। अमावास्या म्हटले की बरीच लोक खूप घाबरतात। अमावास्या हा दिवस वाईट आहे, परंतु अमावास्या हा दिवस वाईट नाही, तर या दिवशी नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा इतर दिवसांपेक्षा जास्त असतो आणि म्हणूनच आपल्याला हा दिवस जो आहे तो वाईट शक्तींना दूर करण्याकरता किंवा नकारात्मकता दूर करण्याकरता आपल्या घरामध्ये असणारी जी नजरबाधा आहे, दारिद्र्य आहे, पितृदोष आहे दूर करण्याकरता काही प्रभावी उपाय करण्याची गरज ही भासत असते। या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असतं। तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी करायचा आहे। आता पितृदोष म्हणजे नक्की काय, तर एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कायद्याने अंतिम संस्कार केले गेले नाही किंवा त्या व्यक्तीला अकाल मृत्यू झाला तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो। आणि पितृदोष हा फक्त एक पिढीचाच लागत नाही, तर आपल्याला 3 पिढ्यांचा किंवा 7 पिढ्यांचा पितृदोष जो आहे तो लागत असतो। पितृदोष हा पिढ्यानुपिढ्या चालत असतो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये अनेक संकट, अडचणी येत असतात।
जे की बघा, अनेक उपाय करूनही एखाद्या व्यक्तीला संतान प्राप्ती होत नाही किंवा जन्माला आलेली मुलं मंद, अपंग वगैरे असतात. नाहीतर मुलांना जन्माला आल्यानंतर मरण येतं. घरातील किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अकाल मृत्यू होणे किंवा अपघात होणे, कुटुंबात लहान सहान गोष्टींवरून वाद होणे, व्यसन किंवा चुकीच्या माणसांची संगत लागणे, तसेच पितृदोषामुळे व्यवसायात आणि नोकरीमध्ये सुद्धा नुकसान होते. उद्योग व्यवसाय चांगला चालत नाही, मनासारखी नोकरी मिळत नाही, तसेच घरात राहणाऱ्या लोकांमध्ये एखाद्या गोष्टीवरून सतत वादविवाद, क्लेश होऊ लागतात. ते सुद्धा पितृदोषाचे कारण असते. तसेच घरामध्ये सतत आजारपण असणे, आलेले पैसे आणि आजारामध्ये निघून जातात. तसेच घरामध्ये लग्नाच्या वयाची मुलं मुली असतात, पण त्यांना विवाहाचा योग जो आहे तो जुळून येत नाही. तर याला सुद्धा पितृदोष हा कारणीभूत असू शकतो. जर तुमच्या घरामध्ये यासारख्या अडचणी असतील आणि या अडचणीतून तुम्हाला मार्ग हवा असेल तर कार्तिकी अमावास्येच्या दिवशी आपल्याला हा उपाय अवश्य करायचा आहे. आता 2 दिवस ही अमावास्या असणार आहे, यामुळे हा उपाय देखील तुम्ही 2 दिवसांमध्ये कधीही करू शकता. जसं की 19 नोव्हेंबर बुधवारी आहे अमावास्येचा प्रारंभ सकाळी होणार आहे, यामुळे हा उपाय तुम्ही बुधवारी रात्रीसुद्धा करू शकतात. आता तुम्हाला काही कारणास्तव बुधवारी रात्री हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही गुरुवारच्या रात्रीसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकता. आता हा उपाय जो आहे तो आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचा आहे. जेव्हा तुमच्या घरातील सर्व सदस्यांचं जेवण झालं आणि जेवण झाल्यानंतर झोपायला जातील तर त्याच्या अगोदर तुम्हाला 10-15 मिनटं अगोदर हा उपाय जो आहे तो करायचा आहे. उपाय करण्यासाठी आपल्याला 1 वाटीभर भात हा शिजवायचा आहे. आता हा भात जो आपण शिजवणार आहे तो तांदूळ आपल्याला धुवायचा नाही आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल, तूप, मीठ आपल्याला टाकायचं नाही. नुसता भात हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात शिळा भात असेल किंवा तुमच्या जेवणामधील भात उरलेला असेल तर तो चुकूनही वापरायचा नाही आहे. एक चांगला वाटीभर भात जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. हा भात तुम्हाला एका पत्रावळीवर किंवा तुम्ही एका द्रोणवर किंवा पुठ्ठ्यावर काढून घ्यायचा आहे. या भातावरून आपल्याला 2 ते 3 चमचे दही घालायचं आणि त्यावर थोडेसे काळे तीळ आणि हळदी कुंकू टाकायचं आहे. यानंतर हा दही भात घेऊन आपल्याला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. तुमच्या घराची दक्षिण दिशा कोणती आहे तिथे तुम्हाला पाहायचं आहे आणि 1 ग्लासभर पाणी भरून देखील ह्या भातासोबत आपल्याला ठेवायचं आहे. आता आपल्याला हात जोडायचे आहेत. आता तुम्हाला तुमच्या पितरांचं नाव माहिती असेल तर नाव म्हणा, नाही माहिती असेल तर तुम्हाला 21 वेळा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यांना आपल्याला प्रार्थना करायची, आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायचे. यापुढे आपल्याकडनं कोणत्याही प्रकारची चुका ह्या होणार नाही, त्यांचं आपल्याला कायम स्मरण राहील या अशा रीतीने आपल्याला त्यांना प्रार्थनाही मनोभाविक करून घ्यायची आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी या दक्षिण दिशेला पितरांना नमस्कार करून दर्शन करायचं आहे. यानंतर हा भात तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना तुम्हाला तो टच करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं असतील, जी हट्टीपणा करत असतील, चिडचिड करत असतील, ऐकत नसतील, वाईट व्यसनांमुळे मुलं आहारी गेली असतील, लग्नयोग्य मुलं आहेत त्यांचं लग्न जुळून येत नसतील, या घराची प्रगती होत नसेल, व्यवसाय चांगला चालत नसेल, यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला हा दही भात जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे. घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा हा दही भात जो आहे तो आपल्याला उतरवायचा. घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा आपल्याला 7 वेळा हा दही भात जो आहे तो उतरवून घ्यायचा. यानंतर हा दही भात आपल्याला आपल्या घरामध्ये आंघोळीचं जे बाथरूम असतं तिथे ठेवायचं आहे. आता एकदा तुम्ही हा भात तिकडे ठेवला की तुम्हाला रात्रभर हे बाथरूम जे आहे ते वापरता येणार नाही. आता बरीच लोक म्हणतील आमच्याकडे जे एकच बाथरूम आहे, मग काय करायचं? मग तुम्ही काय करा, या दही भातावर जी एक बालदी पालथी करून ठेवून द्या. त्यानंतर तुम्ही हे बाथरूम जे आहे ते वापरू शकतात. आपल्याला संपूर्ण रात्रभर हे दही भात जे आहे आपल्या बाथरूममध्येच ठेवून द्यायचं आहे.
दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील एखादी सदस्याने लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तो दहीभात आणि ते पाणी जे आहे ते आपल्याला घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे. बाहेर गेल्यानंतर ते पाणी तुम्हाला बाहेर फेकायचं आहे आणि तो दहीभात जो आहे तो तुम्हाला आजूबाजूला जिथेही कुठे तुम्हाला जागा असेल, म्हणजे एखादं झाड असेल तिथे तुम्हाला हा ठेवून द्यायचा, जेणेकरून तिथे पशु पक्षी कीटक कावळे येऊन ते दहीभात खातील. किंवा तुम्हाला बाहेर गेले एखादा कुत्रा दिसला तर त्याच्यापुढे तुम्हाला हा दहीभात ठेवायचा आहे. गाय दिसली तर त्यांच्यापुढे सुद्धा तुम्ही हा दहीभात जो आहे तो ठेवू शकतात. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. उपाय करताना एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आवर्जून लक्षात ठेवायची. घरातील जो पण व्यक्ती हा उपाय करणार आहे त्या व्यक्तीने हा उपाय करत असताना कोणाशीही बोलायचं नाही. जेव्हा दहीभात हा तुम्ही दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर ठेवायला जाणार असतील तेव्हा सुद्धा तुम्हाला कोणाशीही बोलायचं नाही आहे. किंवा एकदा तुम्ही दहीभात ठेवला की मागे वळून सुद्धा पाहायचं नाही. सरळ तुमच्या घरी यायचं आणि आंघोळ करायची आहे. अशा रीतीने आपल्याला हा दहीभाताचा जो आहे तो उपाय करायचा. हा उपाय केल्याने पितृदोष जो आहे तो नष्ट होतो. पितृ प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. घरातील सर्व अडचणी, दोष, इडापिडा, नजरबाधा ही कायमची दूर होईल. त्याचबरोबरच या दिवशी तुम्ही पितृदोष दूर करण्यासाठी गरुड पुराणाचे सुद्धा पठण करू शकतात. गरुड पुराणाचे पठण केले तर पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच भगवान विष्णूंचे कृपेने मोक्ष प्राप्त होतेच. तसेच या कार्तिक अमावस्येच्या दिवशी गायीची सेवा करून तुळशीची पूजा करावी. गायीची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होते. तुळशीच्या कृपेने अनेक संकट दूर होतात. कुटुंबात धन, सुख आणि समृद्धी येते. तर हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. तर हे जेवढे पण उपाय मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितले ते अतिशय प्रभावी आहेत. हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष दूर होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.